विशाखापट्टणममध्ये 6 वर्षाच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण, घाबरलेल्या मुलाचा जागीच मृत्यू। मारहाणीमुळे मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याचा नातेवाईकांचा आरोप। एफडीएकडून खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी, खाद्यतेल सुटं विकण्यास बंदी, ऑर्डरचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांची शिक्षा होणार। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती। कमवा आणि शिका योजनेमधून विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये मिळणार, तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा सरकारला प्रस्ताव। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। राज्यातील शाळांच्या दुरवस्थेवरून दिपके झाले आक्रमक। झेन्झिनपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवीन उपक्रम, एक दिवस एक विद्यापीठ योजना राबवली जाणार। दररोज एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जाणार, झेन्झिनच्या समस्या जाणून घेणार। काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गांधींवर आरोप। राहुल गांधींनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला। धनुष्यबाण चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा। कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांच्याकडून चिन्ह गोठवण्याची मागणी। प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे सोपवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची मागणी। काँग्रेसने वंदे मातरमचे 2 तुकडे केलेत। गृहमंत्री अमित शहांची सडकून टीका। राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस द्वेषाचं राजकारण करतंय, शहांचा घणाघात। मुंबईतील नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फची जागा प्रायव्हेट ट्रस्टला देण्याचा सरकारचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंचा आरोप, येत्या रविवारी आंदोलन। मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच। मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरील राड्यातून अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। तर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनीच आमच्यावर टेबल फेकली, अभाविपचा आरोप। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती लागू। मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू। दादर आणि ठाण्यामध्ये आरटीओकडून कारवाई सुरू। मराठी न आल्यास परवाना निलंबित होणार। सिंहगडावर पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल। बरमुडा घातल्याच्या कारणावरून पर्यटकांना दमदाटी। महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांनाही मारहाण केल्या। पीओपी मूर्तींसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय। 6 फुटांवरील पीओपी मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्येच विसर्जन होणार, तर 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हायकोर्टानं ठेवला कायम। गणेश भक्तांना दिलासा। चर्चगेट बोरिवली लोकलमधून एका व्यक्तीला ढकलण्यात आलं। किरकोळ वादातून एका व्यक्तीला धावत्या ट्रेनमधून ढकललं। खाली पडलेल्या व्यक्तीचा रुग्णालयामध्ये मृत्यू। धक्का देणारा पोलिसांच्या ताब्यात। झारखंड उच्च न्यायालयाचा सोरेन सरकारला मोठा दणका। जेपीएससी आणि जेएसएससी सहभरती परीक्षा रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारनं रद्द केल्या होत्या परीक्षा। मध्य प्रदेशच्या रीवामध्ये मुसळधार पावसाचं थैमान। शहरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती। एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। Thank you.